जय शिवराय भावांनो, पहाटेची वेळ आहे. सर्व झोपलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता थोड्याच वेळात महाजन गुरुजी सर्व धारकऱ्यांना उठवतील. आता थोड्याच वेळात व्यायामाला पण सुरुवात होईल. व्यायामानंतर ध्वज हालेल. ध्वजाच्या पाठोपाठ आपण रायगडाकडे प्रस्थान करू. तर मित्रांनो, सकाळची आवरावर चाललेली आहे. ध्वज हलणार आहे 1-1.5 तासामध्ये. दोन पायावर सर्व धारकऱ्यांची आता आवरावर चाललेली आहे. आपण रायगडाकडे जाणार आहोत. रायगड म्हणजे आमचं सगळ्यांचं चैतन्य स्थान. त्यासाठी आपण अति गतिमानपणे आपण सगळा आटोपूया आणि व्यायामाने आपल्या सगळ्या गोष्टींना सुरुवात करूया. आज सर्वांनी सूर्यनमस्कार घालायचे, बैठक काढायचे, जोर काढायचे. व्यायामाने आपलं शरीर, मन, बुद्धी सर्वांगीण गतिमानता आणि चैतन्य प्राप्त होत आहे. आज कोणीही व्यायाम चुकवायचा नाही. केवळ प्रेक्षकाची भूमिका करायची नाही. आपण सगळे धारकरी आहोत. शिवाजी महाराजांचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक आहोत. आपल्या सगळ्यांकडून गतिमानता अपेक्षित आहे. उठा. आता जे अजून झोपलेल्या अवस्थेत आहेत सगळ्या धारकऱ्यांनी जवळच्या त्यांना उठवायचं, एक पुण्य कार्य करायचंय. गतिमानतेने सगळ्यांना उठवा. कोणीही झोपलेल्या अवस्थेत असता कामा नये. अति गतिमानतेने. वा, छान. अगदी 100% सगळ्यांची जागृती. सगळ्यांना उठवा लवकर. सगळे आता उठत आहेत. आपल्या सगळ्यांना लवकरात लवकर प्रेरणा मंत्रासाठी उभारायचे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत वंदे मातरम, जय भारत वंदे मातरम. मस्तक पर हिमराज विराजित, उन्नत माथा माता का
पुष्प चढ़ाने निकले माता के चरणों में। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। नदियन की पावन धारा है मंगल माला गंगा की। कमर बंद है विंध्याचल का कालवती का आया है। तेरा वैभव सदा रहे मां, तेरा वैभव सदा रहे मां। खत्म करेंगे दुश्मन हम, विजय ध्वजा फहराए हम। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। भारत वंदे मातरम, जय भारत वंदे मातरम। सर्वांनी आपल्याला व्यायामासाठी यायचंय. सगळेजण त्यांचे हात तिथे ताबडतोब उठून उभे राहायचे, हात जोडायचे. आपल्या सगळ्यांना प्रेरणा मंत्र म्हणायचंय. सगळे उभे राहा, सगळे हात जोडा. प्रेरणा मंत्र आपल्याला म्हणायचं आहे. आपण सर्वांनी सूर्य नमस्कारासाठी सिद्ध व्हायचंय. आज कोणीही सूर्य नमस्कार जोर आणि बैठक काढल्याशिवाय राहायचं नाही. सगळ्यांची ही अनिवार्यता आहे. आपण सगळे धाडकरी सूर्य नमस्कार काढण्यासाठी सिद्ध व्हा. हॅलो
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् नदीला कुठे थांबणे मान्य नाही रवीला कधी झोपता येत नाही जगाचा तवे जन्म झाला जयांचा दयानान शेखास विश्राम साचा नदीला कुठे थांबणे मान्य नाही रवीला कधी झोपता येत नाही जगाचा तवे जन्म झाला दयांचा दयानान शेखास विश्राम साचा नदीला कुठे थांबणे मान्य नाही रवीला कधी झोपता येत नाही जगाचा तवे जन्म झाला दयांचा दयानान शेखास विश्राम साचा बैठका मार्ग हनुमान जय हनुमान बलभीम जय बलभीम बजरंग जय बजरंग जय बलभीम जय हनुमान बजरंग जय बलभीम जय माणसं आपण जय हनुमान जय हनुमान जय जय हनुमान जय बलभीम जय बजरंग जय बजरंग जय बलभीम जय हनुमान जय भावनिका बजरंग जय बजरंग बलभीम जय बलभीम जय हनुमान
जय बलभीम बलभीम जय जय बजरंग बजरंग जय बजरंग जय बलभीम जय हनुमान जय एक पूरा बजरंग जय जय बजरंग बलभीम जय जय बलभीम हनुमान जय जय हनुमान जय हनुमान हनुमान जय जय बलभीम बलभीम जय जय बजरंग बजरंग जय बजरंग जय बलभीम जय हनुमान जय सौवाहे बजरंग जय जय बजरंग हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधून गाजवीरण समरांगण आई भवानी प्रसन्न होऊन देई साक्षात्कार देई साक्षात्कार छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार पहाट झाली शिवशाहीची पहाट झाली शिवशाहीची पहाट झाली शिवशाहीची पहाट झाली शिवशाहीची जाणीव होई हिंदुत्वाची जाणीव होई हिंदुत्वाची देव प्रतिज्ञा शिवध्येयाची देव प्रतिज्ञा शिवध्येयाची नको आता माघार नको आता माघार नको आता माघार नको आता माघार छत्र मिर्झाराजे आणि शिवरायांची भेट होणार होती. त्याच दिवशी त्याने हा हल्ला करण्याची तयारी केली. 11 जून रोजी दिलेर खानाच्या या सुलतान डव्याची माहिती मुरारबाजींना कळाली. मुरारबाजी यांनी 700 मावळ्यांना घेऊन माचीवर आलेल्या मुघली छावणीवर हल्ला केला. सुलतान डवा झाला असता तरी मराठ्यांचा पराभव निश्चित होता हे त्यांनी हेरले होते आणि त्यामुळेच त्यांनी दिलेर खानाच्या पावला आधी पाऊल उचलले. मुरारबाजी यांनी आपल्या सैन्याच्या मदतीने एका तडाख्यात 500हून अधिक पठाण गारद केले. दिलेर खानाने 700 जणांच्या तुकडीवर घेरण्याची योजना आखली. त्यांच्यावर बरकंदाज, गोलंदाज आणि छोट्या तोफांच्या मदतीने मारा करायला सुरुवात केली. हे युद्ध तसे विषम होते, मात्र तरी देखील मराठे मावळे शत्रूला कापत पुढे जात होते. मराठा फौजेने जवळपास अर्ध्या पठाण फौजेला यमसदनी धाडले होते. दिलेर खान स्वतः युद्धात आला. मुरारबाजी यांनी त्यांच्या तुकडीतील काही वीर हे फक्त दिलेर खानावर हल्ला करण्यासाठी निवडले. दिलेर खान जर उडवला असता तर मुघली आक्रमण सहज परतले असते. दिलेर खानाचे सैन्य आणि संरक्षण मराठ्यांनी कापून काढले होते. मुरारबाजी त्या दिलेर खानावर चालून आले तेव्हाच त्याला देखील आश्चर्य वाटले असे आपल्या इतिहासात नमूद केलेले आहे. मुघली सैन्यासमोर मराठा सैन्याचा निभाव लागला नाही. सर्व सैन्य पडले, मात्र अजून देखील एकटे मुरारबाजी लढत होते. त्यांना आवरणे मुघलांना कठीण जात होते. ही लढाई बघून दिलेर खानाने लढाई थांबवली. त्याने रक्ताने माखलेल्या मुरारबाजींकडे बघून उद्गार काढले, तुम हमसे करार करो और मुगलों में शामिल हो जाओ. तुम बड़े मर्द सिपाही हो, तुम्हें हम बड़ा पुरस्कार देके सन्मानित करेंगे. दिलेर खानाचे हे बोलणे ऐकून मुरारबाजी उसळले. ते म्हणाले, तुझा कौल? मी छत्रपती शिवाजीराजांचा शिपाई घेतो काय? हे बोलून मुरारबाजी थेट खानाच्या दिशेने निघाले. दिलेर खानाने आता ओळखले की मुरारबाजी आपल्याकडे येणार नाहीत. दिलेर खानाने बाण धनुष्याला लावला. दिलेर खानावर चालून येणाऱ्या मुरारबाजींवर त्याने बाण सोडला. बाण मुरारबाजी यांना
वर्मी लागला आणि ते खाली कोसळले. पुरंदरच्या माचीवर अखेर स्वराज्याचे काळभैरव कोसळले. एक मराठा वीर योद्धा तिथे पडले. महाराजांनी युद्ध थांबवण्याची मागणी देखील केली, मात्र दिलेर खानने ऐकले नाही. जे थोडेफार मराठा वीर अजून माचीवर लढत होते त्यांनी मुरारबाजी यांचे शव घेतले आणि ते बालेकिल्ल्यात आले. एक मुरारबाजी पडले होते, मात्र आता त्विषाने अनेक मुरारबाजी उभे राहिले. आता बालेकिल्ला लढविण्यास सुरुवात झाली. बालेकिल्ल्याचा सरदरवाजा देखील अजूनही मुघलांच्या ताब्यात नव्हता. दिलेर खानाचा राग अनावर झाला, परंतु मिर्झाराजे यांनी निरोप पाठवून युद्ध थांबवायला लावले. मराठ्यांनी किल्ला मुघलांना तहात स्वाधीन केला. पुरंदर किल्ला दिलेर खानाला जिंकता आलाच नाही हे म्हणायला हरकत नाही. वीर मुरारबाजी यांची समाधीस्थळ आपण पाहिलेच आहे. किंजोळी गावाच्या पुढे गांधारी नदीच्या पलीकडे सोमेश्वर मंदिराच्या शेजारी मुरारबाजी यांची समाधी आहे. कोण यायचं इकडं अंबाजी काय हो केसरकर मध्ये कोणाला येऊ देऊ नका. ऑनलाईन करा दिसला थोडा वेळ काय नाही. तू मागे एक तर मध्ये आलायस तू. आता तू इथनं आला मी आत्ता आत्ता मग थांब तिथं. हा आहेस का? कुठे भेटला तो? रहेगा पूरे पाकिस्तान पर, तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर। अरे शरद पवार भी नचेगा राम नाम के ताल पर, शरद पवार भी नाचेगा राम नाम के ताल पर। अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर। अरे औरंगजेब भी नचेगा राम नाम के ताल पर, औरंगजेब भी नाचेगा राम नाम के ताल पर। अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर। अरे अफजल भी नचेगा राम नाम के ताल पर, अफजल भी नाचेगा राम नाम के ताल पर। अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर। अरे शाहिस्ते भी नचेगा राम नाम के ताल पर, शाइस्ता भी नाचेगा राम नाम के ताल पर। अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर। अरे गांधी भी नचेगा राम नाम के ताल पर, अरे गांधी जी नाचेगा राम नाम के ताल पर। अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर। अरे चाचा भी नचेगा राम नाम के ताल पर, अरे चाचा भी नाचेगा राम नाम के ताल पर। अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर। अरे पाकिस्तान भी नाचेगा राम नाम के ताल पर, अरे पाकिस्तान भी नाचेगा राम नाम के ताल पर। अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर। 19 श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। पुरंदरावर रुधिराची संभाजीच्या हृदयी कवळे, स्वराज्याच्या वाटेवर स्वराज्याच्या वाटेत होतात आम्ही बघू शकतो.
पावला उठा पटापट. एक मिनिट दादा. दादा इकडे पुढे जा पुढे जा पुढे जा. विजय 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 मध्ये जा मध्ये आणि 2 लाईन कर तिथं. मराठ्यांच्या पराक्रमाने औरंग्या बुडाला. शरी नदीला पुरे पाणी आलं गळ्याला. नाव घेता उदय बाल पळाला. पळाला तलवार सिंगल चाला आणि पटापटा चाला म्हणजे उरकल. आता थोड्याच वेळात आपण महाप्रसाद भंडाऱ्याकडे जाणार आहोत. खूप जुना मार्ग आहे मित्रांनो. आपले मावळे अशाच मार्गांचे अवलंब करायचे. शत्रूशी जर गनिमीकावा करायचा असेल तर हाच मार्ग अवलंबला जायचा, कारण शत्रूच्या हातात सापडता कामा नये. वाघांची संख्या फार कमी झाली आहे, नाहीतर सह्याद्रीमध्ये वाघ दिसणार नाही असं कधीच होणार नाही. आणि आपले मावळे वाघांशी मैत्री करायचे. आणि आपल्या संभाजीराजांनी तर सिंहाच्या तोंडात हात घालून त्या सिंहाचा जबडा फाडला होता. म्हणूनच तर छत्रपती संभाजीराजांना म्हणतात छावा. जंगलचा राजा जसा सिंह असतो तसेच स्वराज्याचे राजे आपले छत्रपती संभाजीराजे आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. प्रसाद घ्या बसा निवांत आलो. चला 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 पटपट पुढे चला. इकडे जय श्रीराम. परत घेऊन माग उलटा फिरणाऱ्याला फिरून देऊ नका. जय श्रीराम. जय श्रीराम. चला पुढे चला. मिरजेवर स्वारी.
इथं बसू नका लागते आहे ना इथं पाठीमागे आलो बाजूला पुढे चला हे बॅगा झाडू नका फक्त बॅगा झाडू नका खाली बॅगा झाडू नका महाप्रसाद ग्रहण करून झाला आहे. थोड्याच वेळात आपण विश्रांती घेऊन रायगडाकडे प्रस्थान करूयात. काय सगळं आहे मुंबईला महाप्रसाद घ्यायला आलोय. नाही 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 ना केदार आहे तर तो आमचे एक अलिबागला एक मीटिंग होती ते सगळं संपून आलो. तब्येत वगैरे आपली तसं महाड पेन वगैरे मोठे पण आता ते जिल्ह्याचं मुख्यालय अलिबागला आहे ना रायगडचं. तुमचं ऑफिस वगैरे तिकडंच आहे. सकाळचे सगळे ते मीटिंग वगैरे ते कलेक्टर साहेब वगैरे संध्याकाळी येणार आहेत मुक्कामी. कुठलं पनवेल? हो ऐक हो हो तेवढं आहे. नवी मुंबईशी पनवेल आणि जोडलं रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल आणि उरण मोठा आहे. शिवाजी भेटले तुमचं कार्यावर कसं आहे? हो हो नाही पण इथं काम करायला मिळणं तेवढं मोठं भाग्य आहे. पण त्या दिवशी म्हणाले सेवा सगळ्यांना मिळत नाही करायचं. आपले एस पी तसेच आहे घुगे साहेब खूप शिवभक्त आहेत बघ आमच्या इथले एस पी सांगली जिल्ह्यात. होय ना खूप अगदी त्यांच्या तो कसं आहे महाराजांच्या नावातच कसं आहे ते अंतर्लेलं इस्लाम बरं आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी. हो हो मी आहे ना सध्या आज आज मुक्काम आहे. हो 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 नाही आम्ही पण आज आहे तुमच्यासोबतच. उद्या कुणाला बोलवलं की आपल्या मुख्य समारोपाला येतो का? आणि मुख्य कार्यक्रम साधारण किती वाजता सुरू होईल? 9ला. स्वतः गुरुजी बोलले. हो हो आपल्याला फक्त ते जेव्हा आपला कार्यक्रम संपेल तेव्हा आपल्याला म्हणजे आपल्याकडनं धारकऱ्यांना आपल्याला आवाहन करावं लागेल की खाली उतरताना टप्प्याटप्प्यानं तर वाट एकदम निमुळती आणि छोटी आहे. खाली उतरताना सगळ्यांना लवकर खाली यायचं आहे. आम्हाला जरा राज्याभिषेकाच्या वेळी वगैरे तो अनुभव येतो ना म्हणजे गडबड केली तर मग थोडंसं जरा धोकादायक होऊन जातं. आपल्या महादरवाजाच्या वगैरे ठिकाणी वाट निमुळते बारीक सगळे एका वेळी खाली यायला लागले की मग ते
नाही एका वेळी उतरायची घाई करत नाही. बऱ्याच जणांना गुरुजींना भेटायचं असतं, त्यामुळे वाट बघत बघतच गुरुजींना भेटल्याशिवाय मुलं जात नाही शक्यतो असं कधी टप्प्याटप्प्याने नाही, राज्याभिषेकाच्या वेळी आम्हाला तो म्हणजे आणि आम्ही आहे तुमच्यावर. हो 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 खूप चांगली शिस्त असते. काय शेलेकरी शिस्त लावतात. हां व्यवस्थित बरं बरं. सातारा खटाव तालुका वडगाव जरा आपल्याला तर माहिती आहे. केदार आतमध्येच वाट बघतो. बरं बरं. भंडाऱ्याच्या ठिकाणी होय. उद्याचं हो तुम्हाला सांगितलेलं आहे का लक्षात आहे ना? छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हर्जीराजे महाडिक यांनी कर्नाटकसह दक्षिण प्रांत औरंगजेबाच्या झंझावाती आक्रमणापासून वाचवला. दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या. अशावेळी हर्जीराजे यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवला. ही त्यांची कामगिरी अद्वितीयच म्हणावी लागेल. त्यांच्या शूरवीरतेच्या गुणामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुलगी अंबिकाबाई यांचा हात विश्वासाने सन 1668 श्रीमंत हर्जीराजे यांच्या हाती दिला. पुढे हर्जीराजे महाडिक यांचे पुत्र शंकराजी महाडिक यांच्याशी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपली मुलगी भवानीबाई यांचे लग्न लावून दिले. हर्जीराजे महाडिक यांनी मराठेशाहीत आपले पराक्रम गाजवून आपल्या घराण्याचे नाव अजरामर केले. ताल्यात या पराक्रमाच्या अनेक पाऊलखुणा, दस्तावेज, पत्रव्यवहार उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, आपण रायगडच्या पृष्ठभागाकडे आलेलो आहोत, तर तुम्ही पाहू शकता. तर इथूनच आपण रायगडाकडे जाण्यासाठी सुरुवात करणार आहोत.